मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी जे कणकेचे दिवे बनवतात त्या गोड कणकेच्या दिव्यांनी घरातील दिव्यांना ओवाळलं जातं। त्यानंतर देवघरातील देवांना देखील ओवाळलं जातं आणि त्यानंतर आपल्या घरातील लहान मुलांनाही या दिव्यांनी ओवाळलं जातं। दीप म्हणजे काय तर प्रकाश। जिथे प्रकाश असतो तिथून अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो। अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर जिथे तेज असते तिथे संकट सुद्धा घाबरून पळून जाते। असेच दिव्यांचे तेज आपल्या मुलाबाळांनाही मिळावं आणि प्रत्येक संकटावर त्यांना मात करता यावी, त्यासाठी शक्ती बळ मिळावं, त्यासाठीच आषाढ अमावस्येच्या दिवशी घरातील मुलांना दिव्यांनी ओवाळलं जातं। आपली आजची मुलं ही भविष्यातील जबाबदार नागरिक असतात। त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत असे धर्मशास्त्रामध्ये संस्कार विधी सांगितलेले आहेत। या विधीचा थेट संबंध कृष्ण कथेमध्ये येतो। यमुनेच्या तीरावर श्रीकृष्णाने जेव्हा कालियामर्दन केलं त्यावेळी सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाचं दिव्याने आरती म्हणजेच औक्षण केलं। त्यांच्यासारखेच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळावं यासाठी मनोभावे प्रार्थना केली। तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली। या माहितीचा संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही सविस्तर पाहू शकता। श्री स्वामी समर्थ।